आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। सर्वोच्च न्यायालयाने आज एक ऐतिहासिक निर्णय दिला असून कोर्टाने राज्यांना अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास मान्यता दिली। या निर्णयामुळे SC/ST आरक्षणामध्ये राज्यांना उपवर्गीकरण करता येणार आहे। हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने SC/ST मधील क्रीमी लेयर यांच्याबद्दल देखील भाष्य केलं। SC/ST आरक्षणामध्ये राज्यांना उपवर्गीकरण करण्याची परवानगी देता येईल का, यावर सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली होती। फेब्रुवारी महिन्यात कोर्टाने हा निकाल राखून ठेवला होता। तो निकाल आज कोर्टाने दिला। यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायमूर्तींनी 6-1 अशा बहुमताने हा निकाल देण्यात आला आहे। भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती BR गवई, विक्रम नाथ, बेला M त्रिवेदी, पंकज मित्तल, मनोज मिश्रा आणि सतीश चंद्र शर्मा या न्यायाधीशांचा समावेश या घटनापीठात होता। न्यायमूर्ती बेला त्रिवेदी वगळता बाकी सर्व न्यायमूर्तींच्या बहुमताने कोर्टाने हा निकाल दिला। कोर्टाच्या या निकालाबद्दल सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 6-1 असा हा निकाल दिला। यामध्ये 2004 चा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने बदलला आहे। 2004 मध्ये सांगण्यात आले होते, राज्य SC/ST मध्ये उपवर्गीकरण करू शकत नाहीत। मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की राज्यांना अधिकार दिला पाहिजे, कारण राज्यच ठरवू शकतात की SC/ST हे काही एक नाहीत, त्यांच्यामध्ये देखील उपजाती पोटजाती आहेत, तर त्यांची ओळख राज्यच योग्य पद्धतीने करू शकतात। तसेच शिंदे पुढे बोलताना म्हणाले की आज एक महत्त्वाची बाब कोर्टाने सांगितली की आतापर्यंत SC/ST ला क्रीमी लेयर ही संकल्पना लागू नव्हती, पण आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की SC/ST मध्ये देखील जे क्रीमी लेयर आहेत त्यांचे उत्पन्न जास्त आहे, त्यांना आरक्षण नाही दिले गेले पाहिजे, कारण जे खरे वंचित लोक आहेत त्यांना या आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे। पण हे फक्त SC/ST पुरतं आहे। काही लोकांना शंका आहे की OBC साठी देखील आहे, पण हे फक्त SC/ST पुरतं आहे असेही त्यांनी स्पष्ट केलं। राज्य इम्पेरियल डेटा गोळा करून त्यामध्ये वर्गीकरण करू शकते, असेही सिद्धार्थ शिंदे म्हणाले। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। अन्य प्रवेश देणे चालू आहे। अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे। महालक्ष्मीनगर शासकीय ITI कॉलेजच्या पाठीमागे, विजापूर रोड, सोलापूर। मोबाईल नंबर 9850363202। आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे। संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर। मोबाईल नंबर 9850363202 शी संपर्क साधावा।